माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या येशूची पाऊलवाट या चॅनलमधून आपण देवाच्या जिवंत वचनातून एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मनन करणार आहोत, पवित्र आत्म्याचे फळ. आज आपण पाहणार आहोत की पवित्र आत्म्याचे ते 9 गुण कोणते आहेत, जे आपले ख्रिस्ती जीवन पूर्णपणे बदलून टाकू शकतात. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे देवाचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला हे 9 फळ बायबलच्या जिवंत उदाहरणासह अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. गलतीकारास पत्र 5 अध्याय 22 ते 23 मध्ये प्रेषित पौल लिहितो, परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहेत. त्यातील पहिले फळ प्रीती. प्रीती ही जगासारखी स्वार्थी प्रीती नाही, तर वधस्तंभावर प्रकट झालेली निरपेक्ष प्रीती आहे. प्रभू येशूने आपण पापी असतानाही आपल्यासाठी प्राण दिला आणि मारणाऱ्यांना क्षमा केली. दुसरे फळ आहे आनंद. हा आनंद परिस्थितीवर अवलंबून नसतो. प्रेषितांची कृत्ये 16 मध्ये आपण पाहतो की पौल आणि सिलास तुरुंगात पाठीवर जखमा असतानाही मध्यरात्री प्रभूची स्तुती करत गाणी गात होते. तिसरे फळ आहे शांती. आपल्या मानवी बुद्धीच्या पलीकडची ही आंतरिक शांतता आहे. गालिलच्या समुद्रात जेव्हा मोठे वादळ आले होते, तेव्हा प्रभू येशू नावेत शांत झोपले होते. प्रियांनो, जगात कितीही वादळे आलीत तरी ख्रिस्ताची शांती आपल्याला स्थिर ठेवते. आपले मन बदलते. आपले मन म्हणते, माझा येशू माझ्या नावेत आहे. हीच देवाची शांती. चौथे फळ आहे सहनशीलता. सहनशीलता म्हणजे फक्त दुःख सहन करणे नाही, तर देवाच्या वेळेची वाट पाहणे. योसेफाने स्वतःच्या भावांचा विश्वासघात आणि 13 वर्षाचा तुरुंगवास सहन केला आणि देवाने त्याला मिसर देशाचा मुख्य अधिकारी बनवला. 5वे आणि 6वे फळ आहे दयाळूपणा आणि चांगुलपणा. दयाळूपणा आपल्या बोलण्यात, वागण्यात दिसला पाहिजे. प्रियांनो, ख्रिस्ताचे अंतःकरण आपल्या कृतीतून दाखवणे, उत्तम शौर्याने शत्रू मानल्या जाणाऱ्या व्यक्तीवर दया दाखवून त्याचे प्राण वाचवले आणि दाविदाने आपला जीव घेणाऱ्या शौल राजाला गुहेत मारण्याची संधी असतानाही सोडले. चांगुलपणा म्हणजे लोक पाहत असताना चांगले वागणे नाही, तर कुणीही पाहत नसताना योग्य ते करणे. आपल्या प्रामाणिकपणात व निर्णयांमध्ये चांगुलपणा दिसतो. 7वे फळ आहे विश्वासूपणा. संकट आले तरी देवाच्या वचनाशी एकनिष्ठ राहणे. परिस्थितीपेक्षाही अधिक विश्वास देवावर ठेवणे. पेत्र वादळातही येशूकडे पाहतो. दानिएल सिंहाच्या गुहेतही देवावर विश्वास ठेवतो. शद्रक, मेशक, अबेदnego यांनी अग्नीच्या भट्टीसमोरही देवाला सोडले नाही. म्हणून आपण देवाला म्हणूया, प्रभू, मला सर्व उत्तरं माहिती नसली तरी माझा तुझ्यावर विश्वास आहे. 8वे फळ आहे सौम्यता. सौम्यता म्हणजे कमजोरी नाही. येशू स्वतः सौम्य आणि नम्र होता. नीतिसूत्र सांगते की मृदू उत्तर संताप शांत करते. सामर्थ्य असूनही स्वतःला
नम्र ठेवणे. मोशे हा लाखो लोकांचा पुढारी होता, तरी शास्त्र सांगते की तो पृथ्वीवरील सर्वात नम्र मनुष्य होता. 9वे आणि शेवटचे फळ आहे इंद्रिय दमन. आपल्या शब्दांवर, वासनांवर, क्रोधावर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने नियंत्रण ठेवणे. जेव्हा पोटिफरच्या पत्नीने योसेफाला पाप करण्याचे आमिष दाखवले, तेव्हा योसेफाने म्हटले, मी देवाविरुद्ध एवढे मोठे पाप कसे करू? आणि त्याने तिथून पळ काढला. प्रियांनो, आज जग बायबल उघडून वाचत नाही, तर ते आपल्या ख्रिस्ती जीवनाची साक्ष वाचत असते. जर आपल्या बोलण्यात प्रीती नसेल, संकटात शांती नसेल आणि आपल्या वागण्यात संयम नसेल, तर आपण केवळ नावाचे ख्रिस्ती आहोत. ख्रिस्ती जीवन हे पवित्र आत्म्याला शरण जाण्याचे जीवन आहे. चला आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत देवा, आमचे हृदय, आमचे विचार आणि आमचे संपूर्ण जीवन तुझ्या पवित्र आत्म्याच्या हातात सोपवतो. आमच्याद्वारे ख्रिस्ताची प्रीती, शांती आणि नम्रता या जगात प्रकट होऊ दे. प्रभो, आमचे जीवन तुझ्या गौरवासाठी जिवंत साक्ष बनव. आम्हाला असे जीवन दे की आमच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला आमच्यात येशूचे स्वरूप दिसावे. आमच्या घरात, आमच्या कामाच्या ठिकाणी, आमच्या नातेसंबंधामध्ये आणि आमच्या संकटामध्ये तुझे फळ दिसू दे आणि आमच्या संपूर्ण जीवनातून तुझा गौरव होऊ दे. येशूच्या पवित्र नावाने मागतो, आमेन. तुम्हाला आजचा हा संदेश कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन आणि आशीषमय संदेशात. तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसोबत असो. आमेन. गॉड ब्लेस यू.